नमस्कार मंडळी, दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा। त्यामुळे या दिवशी सगळेजण आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करतात। तर ही लक्ष्मीपूजनची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की पहा। पण या पूजेसाठी ना बऱ्याच साहित्यांची जमवाजमव करावी लागते आणि हे पूजेसाठी लागणारे साहित्य जर आपण आधीच एकत्र करून ठेवलं तर ऐनवेळी गडबड होत नाही आणि आपली पूजा पण एकदम शांतपणे आणि चांगली होते। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लक्ष्मी पूजनासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। पूजा करताना जर आपण हे सगळं साहित्य एकत्र घेऊन बसलो ना तर आपल्याला वारंवार उठावं लागत नाही आणि आपली पूजा पण एकदम छान होते। तर या पूजेमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पूजेची मुख्य देवता आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे। तुम्ही दोन्हीपैकी काहीही घेऊ शकता। मूर्ती शाडू मातीची असली तरी चालेल, पितळेची असली तरी चालेल। पूजा मांडण्यासाठी पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे। त्यावरती टाकण्यासाठी नवीन लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे। या ठिकाणी माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तुमच्याकडे असं श्रीयंत्र, महालक्ष्मी यंत्र किंवा देवघरातली महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती पण घेऊ शकता, कारण त्यावरती आपण अभिषेक वगैरे करू शकतो। त्यानंतर असा लक्ष्मी पूजनचा पुडा मिळतो बाजारामध्ये, त्यामध्ये साळीच्या लाह्या, बत्तासे किंवा विड्याचं साहित्य पण असतं। तर या साळीच्या लाह्या आणि बत्तासे तर आपल्याला या पूजेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की घ्या। त्यानंतर स्वच्छ पाण्याने भरलेला एक कलश घेतला आहे, त्यावरती ठेवण्यासाठी एक नारळ लागणार आहे। दोन्ही बाजूस ठेवण्यासाठी 2 समई घेतले आहेत। लक्ष्मी पूजनामध्ये समईचा पण एक मान असतो। त्यासोबतच लक्ष्मीसाठी हार, काही लाल फुले, जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांसाठी, विड्याची पानं, दुर्वा आणि इतर काही फुले घेतली आहेत। त्याच्यानंतर या पूजेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केरसुणी। तर या दिवशी याच खऱ्या लक्ष्मीचं पूजन करायचं असतं, त्यामुळे अशी केरसुणी आपल्याला बाजारामध्ये मिळते, ती आपल्याला आणायचीच आहे। ही केरसुणी एक प्रकारे लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्यामुळे त्याची पूजा तर आपल्याला करायचीच आहे। तर असे काही कलश मी धान्यांनी भरून घेतलेले आहेत, याला मातीची बोळकी किंवा सुगड म्हणतात। तर असे कलश तुम्हाला दिवाळीच्या दिवसांमध्ये बाजारात सहज मिळतील, ते तुम्ही घेऊ शकता किंवा वाट्यांमध्ये पण धान्य ठेवू शकता, धान्यांच्या राशी घालू शकता। तर काहींमध्ये मी धान्य भरून घेतलं आहे, गहू, तांदूळ, मूग, त्यासोबतच एका बोळक्यामध्ये मी नाणी भरून घेतलेली आहेत, एकामध्ये धने घेतले आहेत, एकामध्ये बत्तासे लाह्या घेतल्या आहेत। या पूजेमध्ये तुम्ही धने नक्की ठेवा, अशा एका बोळक्यामध्ये ठेवा किंवा वाटीमध्ये ठेवा। या पूजेसाठी धने खूप महत्त्वाचे आहेत आणि या दिवशी धण्याची पण पूजा केली जाते, त्यामुळे तुम्ही थोडे का होईना धने नक्की घ्या। थोडेसे तांदूळ लागणार आहेत आणि एक सुपारी आणि नाणं मी कलशामध्ये टाकण्यासाठी घेतला आहे आणि एक खोबऱ्याची वाटी, त्यामध्ये गुळ किंवा लाह्या बत्तासे भरून घेऊ शकता। हात पुसण्यासाठी एक नॅपकिन आणि देवांच्या मूर्ती पुसण्यासाठी एक स्वच्छ वस्त्र घ्यायचं आहे। त्यानंतर पूजेसाठी आपल्याला स्वच्छ पाणी, नैवेद्यासाठी वेगळं पाणी, सोबतच पंचामृत घ्यायचा आहे, शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे, अगरबत्ती, धूप घेतला आहे। इथे हळदी, कुंकू, चंदन, अक्षता घेतल्या आहेत। या ठिकाणी मी 2 सुपारी घेतलेले आहेत, एक कुबेर देवाचं प्रतीक म्हणून आणि एक सर्व देवांची सुपारी म्हणून। तुमच्याकडे कुबेर देवाची मूर्ती असेल किंवा कुबेर यंत्र असेल तर तुम्ही ते घेऊ शकता। माझ्याकडे दोन्ही नाहीये, त्यामुळे मी कुबेर देवाचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे। त्यानंतर घंटा घेतली आहे, तुमच्याकडे शंख असेल तर तो पण घ्या। देवघरातील गणेश मूर्ती घेतली आहे, पूजेसाठी अत्तर घेतला आहे, माचीस, आरतीसाठी कापूर घेतला आहे, कापसाची वस्त्रमाळ घेतली आहे आणि काही विड्याचं साहित्य घेतलं आहे। त्यानंतर एक छोटं ताम्हण, पळी आणि आरतीसाठी कापूरदानी घेतली आहे। इथे नैवेद्यामध्ये मी काही गोड मिठाई, सुकामेवा घेतला आहे। तुम्ही एका वाटीमध्ये लाह्या बत्तासे पण ठेवायचे आहेत, आता त्या पुड्यामध्ये आहेत, मी मगाशी दाखवलं। तसेच या दिवशी आपण माता लक्ष्मीसाठी पुरणपोळीचा पण महानैवेद्य बनवत असतो, तर त्या पुरणपोळीचा पण नैवेद्य आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घरात दिवाळीसाठी जो आपण फराळ बनवलेला आहे तो पण आपल्याला नैवेद्यासाठी घ्यायचा आहे। रांगोळी घेतली आहे। तसेच या दिवशी वर्षभरासाठी लागणारी हिशोबाची डायरीची पण पूजा केली जाते, ती तुम्ही घेऊ शकता। पासबुक, ATM कार्ड अशा काही मौल्यवान वस्तूंची पण या दिवशी पूजा केली जाते।
त्यासोबतच आपल्याकडे जे लक्ष्मी स्वरूप सोन्या चांदीचे दागिने असतील, पैसे असतील, त्यांची देखील या दिवशी पूजा केली जाते। खूप असावे असं अजिबात नाही। आपल्याकडे एखादा जरी सोन्याचा दागिना असेल तर आपण त्याची देखील पूजा करू शकतो। एक 10 रुपयाची जरी नोट असेल तर त्याची देखील पूजा करू शकतो। शेवटी भावना महत्त्वाची आहे, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला 5 प्रकारची फळं किंवा कोणत्याही प्रकारची 5 फळं घ्यायची आहेत आणि सोबतच असं सजावटीचं साहित्य जर तुम्हाला सजावट करायची असेल तर पणत्या, कॅन्डल्स, रांगोळी आणि दिवाळी म्हणजे पणत्यांशिवाय तर अपूर्णच आहे, कारण दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव। तर असं एवढं साहित्य मी लक्ष्मी पूजनसाठी घेतलेलं आहे। यामधील तुम्हाला जे जे शक्य होईल, जे जे उपलब्ध होईल ते साहित्य नक्की घ्या आणि जरी यातील एखादं साहित्य नाही मिळालं तरीही चालेल, आपल्याकडे जे आहे त्यातूनच अगदी मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करा। ही पूजा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो आणि लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा अडका नसून सोने, चांदी, संपत्ती, संतती, धनधान्य, गुरे वासरे, ऐश्वर्य हे सर्व लक्ष्मी समजलं जातं आणि हेच सगळं आपल्याकडे भरभराटीनं यावं आणि कायम टिकून राहावं यासाठी आपण लक्ष्मीचं पूजन करत असतो। तर येत्या दिवाळीला तुम्ही पण लक्ष्मीची मनोभावे पूजा नक्की करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।